असे आयन दिन वर्षातून 2 वेळा येतात, 21 मार्च आणि 22 डिसेंबर। आता आयन या शब्दाचा अर्थ काय आहे? आयन या शब्दाचा अर्थ जाणे, ठीक आहे। आता काय आहे, आजचा जो दिवस आहे या दिवसाचं महत्व म्हणजे आपण आजचा जो दिवस आहे 24 तासाचा दिवस असतो आणि 21 मार्च आणि 22 डिसेंबर हे जे 2 दिवस आहेत या दिवशी 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र, अशा पद्धतीने रात्र आणि दिवस हे दोन्ही समान असणारे हे दिवस आहे। आता आयन या शब्दाचा अर्थ जाणे असं मी म्हटलं। जाणे याचा अर्थ काय की पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत जे सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेला पृथ्वीचा आस कललेला असतो आणि त्यावेळेला काय होतंय 21 मार्च आणि 22 डिसेंबर या दिवशी काय होतंय, हा आस जो आहे तो उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे अशा दोन्ही दिशेला कलत जात असतो। आता आजच्या दिवशी काय घडतंय तर सूर्य जो आहे आपला सूर्याचे जे सूर्यकिरण जे आहेत ती सरळ रेषेत उत्तर गोलार्धामध्ये कलत जातात आणि आपल्या भारताचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे? 9वीचे विद्यार्थी, भारताचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धात आहे। त्यामुळे आजपासून दिवस जो आहे तो मोठा होत जाणार आहे, तो 22 डिसेंबर पर्यंत। कारण का पृथ्वीची किरण सूर्याची किरण जी आहेत ती काय होणार आहेत, उत्तर गोलार्धामध्ये सरळ पडत जाणार आहेत आणि त्यामुळे सूर्याचं खऱ्या अर्थानं उत्तरायण आपण म्हणूया ते आजच्या दिवसापासून सुरू होतंय ते 22 डिसेंबर पर्यंत। 22 डिसेंबर या दिवशी काय घडतंय, 22 डिसेंबरला सुद्धा दिवस आणि रात्र या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या समान असणार आहेत आणि त्यावेळेला काय घडणार आहे की सूर्याची किरण ही दक्षिण गोलार्धामध्ये त्या ठिकाणी काय होणार आहेत, सरळ पडत जाणार आहेत आणि आपल्या उत्तर गोलार्धामध्ये तिरपी पडत जाणार आहेत। त्यामुळे 22 डिसेंबर नंतर रात्र जे आहे ती आपल्या उत्तर गोलार्धामध्ये, आपल्या भारताचं स्थान उत्तर गोलार्धामध्ये आहे, त्यामुळे 22 डिसेंबर नंतर आपल्या उत्तर गोलार्धामध्ये रात्र जी आहे ती मोठी होत जाणार आहे आणि आज 21 मार्च पासून दिवस जो आहे तो मोठा होत जाणार आहे 22 डिसेंबर पर्यंत, ठीक आहे। आता हे कशावरून हे ठरतं तर पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं विषुववृत्त, सर्वांना माहिती आहे पृथ्वीच्या मध्यातून गेलेलं जे विषुववृत्त आहे या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 गोलार्ध पडतात, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध। आणि आजपासून काय होत आहे 21 मार्च पासून उत्तर गोलार्धामध्ये सूर्याची किरण जी आहेत ती सरळ पडत जातात आणि सरळ पडत गेल्यामुळे आजपासून 22 डिसेंबर पर्यंत दिवस जो आहे तो मोठा होत जातो आणि 22 डिसेंबर नंतर रात्र जी आहे ती लहान होत जाते आपल्या उत्तर गोलार्धामध्ये, ठीक आहे। तर असे हे 2 दिवस आहेत आयन दिन, 21 मार्च आणि 22 डिसेंबर, अशी खगोलीय घटना आजच्या दिवसाची आहे, ठीक आहे।